कर्माचे फळ. एक अत्यंत धार्मिक राजा होता. तो न्यायप्रिय आणि देवभक्त होता. त्यांनी कृष्णाचे एक सुंदर मंदिर बांधले आणि ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी वृत्तीचा होता. त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावर खूप प्रसन्न होता. त्या ब्राह्मणाला राजाच्या मंदिरात पूजा करताना 20 वर्ष झाली होती. या काळात त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही. काही काळानंतर राजाच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. राजाने त्याला उत्तम शिक्षण देऊन विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावून दिले. ज्या दिवशी राजकन्या लग्न करून तिच्या महालात आली त्या रात्री तिला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तेव्हा तिला हिरे रत्नांनी जडलेली एक तलवार दिसली. राजकन्येने ती तलवार म्यानातून बाहेर काढली. तलवारीची धार आणि तिचे तेज पाहून ती घाबरली आणि तिच्या हातातून ती तलवार निसटून राजपुत्राच्या मानेवर पडली. त्यात राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप दुःख झाले. तिने देवाला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्याकडून न कळत हे पाप कसे घडले. माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य तुला माहीत आहे, पण मी हे कोणालाच सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरड करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे. लोक जमले. राजाही आला आणि विचारले, कोणी मारले? ती म्हणाली, मला माहीत नाही तो कोण होता, पण मी त्याला कृष्णाच्या मंदिरात जाताना पाहिले. राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले. त्यांनी त्याला पकडले आणि विचारले, तू राजकुमाराला का मारलेस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारले नाही, मी तर त्याचा राजवाडाही पाहिला नाही. देव याला साक्षी आहे. न पाहिलेल्या गुन्ह्यासाठी एखाद्याला दोष देणे योग्य नाही. पण ब्राह्मणाचे कोणी ऐकले नाही. राजाला वारंवार वाटत होते की हा ब्राह्मण निर्दोष आहे, पण लोकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला, मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, पण ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारलेस तो हात कापण्याचा मी आदेश देतो. असे बोलून राजाने ब्राह्मणाचा हात कापला. या घटनेने ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला. त्याने एका विद्वान ज्योतिषाचा शोध सुरू केला, जेणेकरून त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारता येईल. त्याला कोणीतरी सांगितले की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतात. तो त्यांच्या घरी पोहोचला. ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते. त्याने त्यांच्या पत्नीला विचारले, आई, तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले आहेत? तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अत्यंत अयोग्य आणि असहाय्य शिवीगाळ केली. ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणाला, मी माझ्या हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो, पण आता मी प्रथम यांच्या विचित्र अवस्थेबद्दल विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करताच त्यांच्या पत्नीने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला. पण ज्योतिषी शांत राहिले आणि पत्नीला काहीही न बोलता ते गादीवर बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले, ब्राह्मण देवा, आपण इथे का आलात? तुमच्याबद्दल काय विचारायचे ते विचारा. त्यावर ब्राह्मण
पण आधी माझी एक अट आहे. तुमची पत्नी जिभेने तुमच्या एवढा अनादर का करते, जो कुणालाही सहन होणार नाही तरी तुम्ही शांत सहन करता, याचे कारण काय? ज्योतिषी म्हणाले, ही माझी बायको नाही, हे माझे कर्म आहे. जगात तुम्ही ज्याला भेटता, मग तो भाऊ, मुलगा, शिष्य, पिता, गुरु किंवा नातेवाईक असो, ते सर्व तुमचे कर्म आहे. हे भोगल्याशिवाय पर्याय नाही. कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तरी ती भोगावीच लागतात. कर्माचा अनुभव घेतल्याशिवाय कितीही वर्षे निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने स्वीकार करत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षाही करत नाही, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नये. ब्राह्मण म्हणाला, ज्योतिषीजी, तुमचे असे कोणते कर्म होते? ज्योतिषी म्हणाले, ऐका, माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवर एक फोड आले होते, ज्यामुळे ती खूप दुःखी आणि अशक्त झाली होती. माझा स्वभाव खूप वाईट होता. मी तिच्या फोडाला चोच मारून तिला आणखी दुःखी करायचो. जेव्हा ती वेदनेने उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. ती माझ्या भीतीमुळे सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो आणि जिथे भेटेल तिथे त्रास द्यायचो. शेवटी माझ्या त्रासाला कंटाळून ती गावापासून 10-12 मैल दूर जंगलात गेली आणि नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन आनंदाने राहू लागली. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत मी त्याच जंगलात पोहोचलो आणि तिला पाहताच तिच्या पाठीवर जोरात चोच मारली. माझ्या चोचीने तिच्या हाडात छिद्र पडले आणि माझी चोच तिथेच अडकली. मी खूप प्रयत्न केले, पण ती बाहेर आली नाही. पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली, पण तिथेही मला चोच काढता आली नाही. अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात उडी घेतली. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मरण पावलो. त्यानंतर नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता ती माझी पत्नी आहे, जी तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावणार आहे आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करणार आहे. मी तिला दोष देत नाही, कारण हे मी केलेल्या कर्माचेच फळ आहे. आता तुमचा प्रश्न विचारा, ज्योतिषी म्हणाले. ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत सांगितली आणि विचारले, त्या अधर्मी पापी राजाने माझा निरपराध हात का कापला? ज्योतिषी म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्माने तुझा हात कापला आहे. तुझ्या मागच्या जन्मी तू एक तपस्वी होतास. राजकन्या गाय होती आणि राजपुत्र एक कसाई होता. जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पडून गेली. मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले, इथून गाय गेली आहे का? तुम्ही खोटे न बोलण्याची शपथ घेतली होती, म्हणून तुम्ही हाताने ज्या दिशेने गाय गेली होती ती दिशा दाखवली. त्या दिशेने जाऊन कसायाने गायीला मारले. तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता. इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि त्याने गाय व कसाई या दोघांनाही खाल्ले. त्यांची हाडे नदीत वाहून गेली. नदीच्या प्रभावातून कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले. कारण कसायाने गायीला विड्याने मारले होते, त्यामुळेच राजकुमाराचे डोके कापले गेले आणि नकळत राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर तुम्ही संन्यास घेतला.
हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे पाप केले होते त्यामुळे तुमचा हात कापला गेला आहे. ही तुमची चूक आहे, इतर कोणाचीही नाही. तुमचे मन शांत करा आणि आनंदाने जगा. कर्माच्या फळाचा भोग सुटत नाही. हे कर्माचे तत्व जर आपण स्वीकारले आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही. तर आपल्या मनाची समता राखण्यास यशस्वी होऊ. भगवान श्रीकृष्ण समत्वाच्या या अवस्थेला समत्व योग म्हणून संबोधतात, ज्यामध्ये मनुष्य दृढ स्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, कर्माची फळे ही भोगावीच लागतात, मग ती चांगली असोत की वाईट. म्हणूनच कर्म चांगले करा, फळ चांगलेच मिळेल. ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.